सर नमस्कार. लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट. जानेवारी हप्त्याचा जी.आर तर आलेला आहे. पैसे सुद्धा मंजूर झालेले आहेत, परंतु पैसे तुमच्या खात्यात कधीपर्यंत येणार आहे, त्यासोबत किती पैसे येणार आहेत, 1500 येणार आहेत का 4500 येणार आहेत, कोणत्या महिला येणार आहेत आणि कोणत्या महिला आहेत ज्यांना यावेळेस पैसे तुमचे येणार नाही, ही सविस्तर सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही जर पाठीमागे पाहत असाल तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हप्ता 2026 मंजूर झालेला आहे. 18 फेब्रुवारी 2026 चा जो शासन निर्णय आहे, म्हणजे 18 तारखेला आलेला सरकारचा शासन निर्णय जो जी.आर आहे, त्या जी.आर नुसार पैसे लाडकी बहिणींना जानेवारीचा हप्ता. मग हा तो जी.आर तुम्ही पाहिलाय. पैसे किती जमा होणार ते महत्वाचं आहे. शासन निर्णय महत्वाचे मुद्दे आहे. अनेक जण होते, अनेक जण तर्क वितर्क त्या ठिकाणी होते. कुठले की हे जे पैसे जमा झालेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला जानेवारीचा सुद्धा हप्ता मिळेल, फेब्रुवारीचा सुद्धा मिळेल आणि मागचे नोव्हेंबर डिसेंबरचे सुद्धा मिळतील. परंतु हा जो जी.आर आलेला आहे, त्या जी.आर मध्ये फक्त आणि फक्त जानेवारी महिन्याचा उल्लेख आहे. म्हणजे 98.45 कोटी, म्हणजे 98,45,00,000 एवढे पैसे वितरित केलेले आहेत. म्हणजे त्याचं वितरण करण्यात येणार आहे, मान्यता दिलेली आहे त्या पैशाच्या संदर्भामध्ये. कधीचा हप्ता आहे गोलमध्ये बघा, इथे जर पाहिलं असेल तर तुम्हाला दिलंय जानेवारी 2026 चा हप्ता आहे. म्हणजे फक्त जानेवारीचाच हप्ता येणार आहे. मागचे बॅकलॉग हप्ते येतील नाही येणार आहे मागचे बॅकलॉग पण कोणाला येणार आहेत ते समजून घेणं महत्वाचं आहे. या हप्त्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 1500 रुपये मंजूर झालेले आहे. किती रुपये? 1500 रुपये. कोणत्या हप्त्याचे आहे ते? तर जानेवारी 2026 मध्ये तुमचा हप्ता राहिलेला मागचा जानेवारी हप्त्याचे पैसे आहेत, फेब्रुवारीमध्ये तुम्हाला मिळत आहे. कितीचं वितरण? 98,45,00,000 आहे. 1500 रुपये मिळणार आहे. आता कोणत्या महिलांना मिळतील बघा, ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आला होता, ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता आला होता, अशा ज्या महिला असतील त्यांना हे पैसे येतील जानेवारीचे. या 98.45 कोटीमध्ये ते आहे. परंतु ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता नव्हता आला, डिसेंबरचा सुद्धा नव्हता आला हप्ता, अशा महिलांना जर E-KYC मध्ये त्या ठिकाणी काही टेक्निकल इश्यूमुळे किंवा एस केल्यामुळे, तांत्रिक त्रुटीमुळे त्या अपात्र ठरल्या असतील तर त्यांनी E-KYC केलेली आहे आणि ती जर मंजूर झाली असेल आणि अप्रूव्हल केली असेल महिला बाल विकास खात्याने, तरच त्यांना मग हे नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500 आणि आता जानेवारीचे 1500 असे मिळून 4500 रुपये येतील. अन्यथा फक्त 1500 रुपयेच मिळतील. आता बघा, सन 2025-26 आर्थिक वर्षातील जानेवारी 2026 महिन्याचा लाभ वितरित करण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. जानेवारी महिन्याचा जानेवारीचा हप्ता 1500 रुपये फक्त याच महिलांना जमा होणार आहे. कोणत्या महिला आहेत त्या ठिकाणी? ज्या महिलांना ऑलरेडी नोव्हेंबरचा सुद्धा हप्ता मिळाला, डिसेंबरचा सुद्धा मिळाला. परंतु तुम्ही जर पाहिलं असेल, त्या महिला इतर केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, म्हणजे केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा कुठलाच लाभ जर घेत नसतील, त्यांना केंद्राकडून कुठल्याही योजनेचा त्या लाभ घेत नाहीत किंवा राज्याच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाही, त्याच महिलांना कंटिन्यू हे तुमचे पैसे जमा होणार आहेत. अन्यथा तुम्ही जर केंद्र किंवा राज्याच्या इतर योजनेचा लाभ घेत असताल तर तुम्हाला हे सुद्धा पैसे येणार नाहीत. ठीक आहे. मग नोव्हेंबर मिळालाय, डिसेंबर मिळालाय, अशा सरसकट सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये जमा होणार आहे. कधी जमा होणार आहे ते सांगतोय, काळजी करू नका. त्याच दिवशी तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होईल. 18 तारखेचा जी.आर आहे. 18 फेब्रुवारीला तुमचा जी.आर आलेला आहे. 18 फेब्रुवारी पैसे वितरण करण्यासंदर्भात जी.आर आहे. पैसे कधी येणार आहेत हे सांगतोय. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनल नवीन आहेत, अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्याला एकदा सबस्क्राईब करा. सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल नवीन आहेत, लाईक नसेल केलं तर एकदा लाईक सुद्धा या व्हिडिओला करून द्या. ओके. पुढे बघा, आता जानेवारीचा हप्ता 4500 रुपये कुठल्या महिला, ज्या महिलांना जमा होईल ते पण सांगितले. 4500 मिळणार का? तर हो, मिळणार आहेत. नंबर 1, जी तुमची E-KYC प्रक्रिया होती, त्या E-KYC मध्ये ज्या ज्या महिलांनी यस केलं होतं आणि सिस्टीमने त्यांना अपात्र ठरवलं होतं, अशा महिला आहेत त्यांनी आता E-KYC केलेली आहे, ती सक्सेस झाली. महिला बाल विकास खात्याचा डेटा गेला, त्यांना अप्रूव्हल केलं असेल तर मग त्या महिलांना नोव्हेंबर हा महिना याचे 1500 रुपये, त्यानंतर
डिसेंबर महिना याचे 1500 रुपये आणि आता जानेवारी महिना आहे, या जानेवारीचे 1500 रुपये असे मिळून 4500 त्या महिलांना जमा होतील, फक्त त्याच महिलांना, बाकी महिलांना नाही. आता पुढचं बघा, यापेक्षा पुढचं महत्वाचं. आता हा जो हप्ता आहे तुमचा जानेवारीचा हप्ता, एक तर 1500 येणार आहे अनेक महिलांना, 4500 रुपये येणार आहे अनेक महिलांना. तर कधी पैसे जमा होतील तर लक्षात ठेवा, 18 तारीख जी आर आलाय, 19 तारीख, 20 तारीख, आज जर पाहिले 20 तारीख आहे, 21 सुट्टी, 22 सुट्टी, म्हणजे 23 तारखेपासून, म्हणजे साधारणतः 23 फेब्रुवारी पासून तुमचे पैसे यायला सुरुवात होईल. 23 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या दरम्यान सुरुवात कधी होणार आहे, 23 तारखेला पैसे तुमच्या खात्यात वितरित होतील. कुठलं खातं, ज्या खात्यात आजपर्यंत तुम्हाला पैसे आले तेच खातं एकदा चेक करा. डेबिट लिंक ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह दाखवतोय. चॅनल नवीन आहे, लाईक करा, सगळ्या महिलांना शेअर करा. अजून सबस्क्राईब नसेल केलं आपलं चॅनल याच महत्वाच्या माहितीसाठी तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या. कारण महिलाविषयी आता खूप साऱ्या जाहिराती येणार आहेत सरकारच्या, 10वी पासवर, 12वी पासवर आणि पदवीवर सुद्धा आपल्या चॅनलला सगळी माहिती मिळणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा, सगळ्या महिलांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करून द्या. ठीक आहे. आता दुहेरी लाभ असेल तर तुम्हाला तो दुहेरी लाभ मिळणार नाही. दुहेरी लाभ म्हणजे काय तर बघा, तेच तुम्हाला सांगितले, दुहेरी लाभ असतील तर ते महिलांना मिळणार नाही. नंबर 1, खालील योजनेचे लाभार्थी पात्र नसणार आहे. तुम्ही संजय गांधी निराधार योजनेमध्ये होतात, अजूनही तुम्हाला पैसे येत होते, पण आता जानेवारीचा हप्ता येणार नाही. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल तर त्या महिलांना आजपर्यंत पैसे आले असतील लाडके बहिणीचे, आता जानेवारी हप्ता येणार नाही, ते सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. एकाच वेळी 2 योजनांचा लाभ आता घेता येणार नाही. फक्त पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. फक्त ते पैसे वजा होऊन बाकी तुम्हाला पैसे त्या ठिकाणी दिले जातील. हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे ताईंनो, तुमच्या खात्यात एक तर 1500 जमा होतील किंवा 4500 जमा होतील. व्हिडिओला लाईक करा. त्यासोबत आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, डाउनलोड करून घ्या. तुमच्याकडे नसेल टेलिग्राम आणि लिंकला क्लिक करा, टेलिग्राम जॉईन होऊन जातात. ठीक आहे. थांबतो. सर्वांना हा व्हिडिओ शेअर करून द्या. त्यासोबत ज्या कुठल्या महिला असतील त्यांनी न्यायालय शिपाई भरतीचा जर फॉर्म भरला असेल, बघा तुम्ही महिला आहेत, फक्त 7वी पासवर न्यायालय शिपाई भरती सुरू होती, आपली बॅच सुद्धा सुरू आहे. न्यायालयाच्या शिपाई भरतीचा जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला या पट्टीमध्ये नंबर दिसतोय, त्या नंबरला तुम्ही संपर्क करा. तुम्हाला आपली नोट्स प्लस प्रश्नपत्रिका देणं सुरू आहे. फक्त न्यायालयाच्या शिपाई भरती संदर्भात ज्यांनी कोणी फॉर्म भरला असेल महिलांनी तर संपर्क करा या नंबरला. ठीक आहे. थांबतो.